पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठो देखिला डोळा बाई वो वेधले वो मन दयाची गुणी क्षणभर न विसंबे विठ्ठल रुक्मिणी पौर्णिमेचे चांदणे क्षणा क्षणा होय उणे तैसे माझे जिने का विठ्ठले वीण वेधले वो मन तयाची गुणी क्षणभर न विसंबे विठ्ठल रुक्मिणी बाप रखुमा देवी वरो विठ्ठलची पुरे बाप रखुमा देवी वरो विठ्ठलची पुरे चित्त चैतन्य मुरे बाये वो वेधले वो मन तयाची गुणी क्षणभर न विसंबे विठ्ठल रुक्मिणी विठ्ठल विठ्ठल हॅलो बोलताना फक्त इकोचा टच द्या घसा कोरडा पडतो समचरण सरोजम सांद्रणे लांबुदाभम जगननिहित पानी मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला कंधरम गंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडलीकाय धातुन्मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकारो पाण्डुरङ्गकरु व्रतमन मन पाण्डुरङ्गकरु व्रतमन मन पाण्डुरङ्गकरु पाण्डुरङ्गकरु व्रतमन मन पाण्डुरङ्गकरु व्रतमन Hare
बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपदाने पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर करार विंदेन पदार विंदम मुखार विंदे विनवेशयन्तम वटस्य भद्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दा मनसा स्मरामि आये हनुमन्त विराज आये हनुमन्त विराजिये हनुमन्त विराजिये आये हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए आये हनुमन्त विराजिये आये हनुमन्त विराजिये कथा करो मति अनुसार कथा करो मति अनुसार आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए ओ कथा करो भक्ति अनुसार कथा करो भक्ति अनुसार आइए हनुमन्त विराजिए आइए हनुमन्त विराजिए जयांची केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता निवृत्ती नाथाच्या चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका निवृत्तीनाथाचे चरण एक जनार्दन चरण एक जनार्दन शिवावतार धरुणा शिवावतार धरुणा अवतार दारुणा शिवावतार दारुणा शिवावतार धरुणा शिवावतार धरुणा केले त्रैलोक्य पावन केले त्रैलोक्य पावन आ आ छत्रपती शिवाजी महाराज की शिवावतार धरुणा शिवावतार धरुणा त्रैलोक्य पावन त्रैलोक्य पावन शिव अवतार दारुणा शिव अवतार दारुणा विठ्ठल
बोला पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकराज भगवान आदिशक्ती मुक्ताबाई बोल रे भाई सब सुंदर पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठो देखीला डोळा बाये वेधले वो मन तयाची गुणी क्षणभर नवी सांबे विठ्ठल रुक्मिणी. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग हा ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली साधकांचे मायबाप असणारे संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा 4 चरणाचा सर्वांच्या सुपरिचित असणारा असा अभंग भगवंत चिंतनाकरिता घेतला. विठ्ठल हो. अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं परिहार्य आहे. किम निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत हे सर्वांना माहिती आहे, ज्ञात आहे, परंतु सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आणि त्या नियमाप्रमाणे आज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह तपपूर्ती सोहळा श्री क्षेत्र खोपडी खुर्द तालुका सिन्नर जिल्हा नाशिक वर्ष 12 म्हणजेच तपपूर्ती सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे. आणि आमचे असणारे हरिभक्तपरायण परमार्थप्रेमी श्री मोहन नंदू दराडे, त्याच पद्धतीने श्री विठ्ठल रघुनाथ दराडे, श्री विष्णू शंकर सोनवणे, समस्त ग्रामस्थ, समस्त भजनी मंडळ व गजानन मित्र मंडळ खोपडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक यांच्या हा आग्रहा खातर या ठिकाणी ही कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली. आणि या सेवेच्या निमित्ताने तुम्हा सर्व मायबापांच्या दर्शनाचा मला योग आला. माझी मीच मला धन्यता देते. विठ्ठल सोहळा अगदी सुंदर आहे महाराज. आज बघता बघता या सप्ताहाचा कितवा दिवस आहे? 7वा दिवस आहे. म्हणजे आजचं हे शेवटचं कीर्तन म्हणायचं. उद्याचा काला, एकदा का काला झाला का मग हाला, मग परत आला मग विचारतील का आला, बरोबर की नाही? पण अगदी सुंदर या ठिकाणी नियोजन आहे महाराज. सुंदर पद्धतीने या ठिकाणी साऊंड सिस्टीम आहे. दादांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्याचं कारण सांगते. कीर्तनकार असेल, गायन असेल, वादक असतील, यांचा जीव की प्राण म्हणजे साऊंड सिस्टीम आहे. आणि जोपर्यंत ती व्यवस्थित लागत नाही तोपर्यंत आमच्या जीवात जीव येत नाही. विठ्ठल विठू माऊली साऊंड सिस्टीम त्यांचे धन्यवाद या ठिकाणी मी व्यक्त करते. त्याच पद्धतीने या कीर्तनाचं चित्रीकरण सुद्धा चालू आहे. आमचे असणारे दराडे भाऊ यांचं सुंदर असं या ठिकाणी यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलवरती जर तुम्हाला पुनश्च एकदा हा कार्यक्रम बघावासा वाटला तर तुम्ही यूट्यूबला सुद्धा बघू शकता. दादांचे सुद्धा या ठिकाणी मनस्वी आभार मानेल. त्याच पद्धतीने मृदुंगावरती सुंदर साथ करणारे आमचे मृदुंग विशारद मुकुंद महाराज लाड आहेत. दादांचे सुद्धा मनस्वी आभार मानेल. त्याच पद्धतीने गोड गळ्याच्या धनी या ठिकाणी म्हणजे आमची वैष्णव सखी असणारे हरिभक्तपरायण सोनाली दिदी करपी यांच्या विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित आहे. दिदींचे सुद्धा या ठिकाणी मनस्वी आभार मानेल. त्याच पद्धतीने गायनाची सुंदर साथ करणारे या ठिकाणी आमचे चिंतामण महाराज आहे. त्याच पद्धतीने शुभम महाराज आहे. त्याच पद्धतीने शरद महाराज दिघे आहे, बरोबर ना?
वाचून ठेवलं तर मला पाठ झालं तर झालं. त्यांचे सुद्धा मनस्वी आभार मानेल. त्याच पद्धतीने सुंदर या ठिकाणी विना घेऊन उभे. अगदी त्यांच्याकडे बघितल्यानंतर वाटावं की माझ्या कीर्तनामध्ये साक्षात जगद्गुरू तुकाराम महाराज आहे. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. आणि आज या ठिकाणी माझ्यासोबत आमचे असणारे महाराष्ट्रभूषण ताल महर्षी मृदंग विशारद हरिभक्त परायण आदरणीय मुकुंद महाराज भाग्यवंत सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. नवे नवे ते माझे पती परमेश्वर आहे. त्यांच्याही चरणाला एकदा नतमस्तक होते आणि कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे अखिलकोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न असणारे पंढरीशू पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंद सेवेकरिता घेतलेला अभंग हा आमच्या माऊलींचा आहे. महाराज माऊली घरातला एकटा करता धरता पुरुष मरण पावला ना, घरातले लोक रडतात महाराज, परिवार रडतो, कुटुंब रडतंय. गावातला गेला प्रतिष्ठित व्यक्ती गाव रडतंय, शहरातला गेला अख्खं शहर रडतंय, सीमेवरचा शूरवीर जवान गेला अख्खा शहर देश रडतो. यात नवल नाही. जगाचा चालक मालकानं ज्याच्यासाठी रडावं ती म्हणजे माझी माऊली. विठ्ठल आणि अशा असणाऱ्या माझ्या माऊलींचा आज अभंग सेवेकरिता घेतलाय. अवघ्या 21व्या वर्षी या ठिकाणी संजीवन समाधी घेणारे माझे माऊली आहेत महाराज. पण जीवन चरित्र जर बघितलं तर जीवन जगत असताना त्यांनी आपल्यासाठी 5 ग्रंथ या ठिकाणी प्रदान केलेले आहेत. पहिला ग्रंथ ग्रंथराज ज्ञानेश्वरी ओवीबद्ध स्वरूपामध्ये आहे. दुसरा ग्रंथ अमृत अनुभव ओवीबद्ध स्वरूपामध्ये आहे. तिसरा ग्रंथ चांगदेव 65 ओवीबद्ध स्वरूपामध्ये आहे. चौथा ग्रंथ अभंगाची गाथा अभंग स्वरूपामध्ये आहे. आणि 5वा ग्रंथ म्हणजे हरिपाठ. विठ्ठल असे महान असणारे आमचे माऊली. आणि आजच्या अभंगातून माऊली कुणासोबत तरी आपल्या अंतःकरणातली आवड, आपल्या अंतःकरणातली भावना व्यक्त करताय. विठ्ठल कारण असं आहे, मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेला कोणताही व्यक्ती असू द्या तो भावना शून्य नाही बाबा. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये काही ना काहीतरी इच्छा आहे, काही ना काहीतरी भाव आहे, काही ना काहीतरी आवड आहे. आणि जोपर्यंत ती इच्छा, ती भावना, ती आवड आपण दुसऱ्याला सांगत नाही तोपर्यंत त्याचा आनंद या ठिकाणी आपल्याला प्राप्त होत नसतो. अगदी त्यालाच अनुसरून आज आमची माऊली त्यांच्या जीवनामध्ये अंतःकरणामध्ये काय भावना आहे, काय इच्छा आहे, काय आवड आहे, ती आवड आज कुणाजवळ तरी बोलताय. विठ्ठल अर्थातच अभंगातून माऊली कुणासोबत तरी बोलत आहे. मग कुणाशी बोलते हेही महत्वाचं आहे की नाही, माहिती असलं पाहिजे. आपल्याला माहित नाही तर माऊलींना विचारू, माऊली तुम्ही कुणाशी बोलताय? अभंगाच्या ओळीकडे लक्ष द्या. पंढरपुरीचा न्या लावण्याचा पुतळा विठो दिखीला डोळा. पुढे काय, पुढे काय, बाई येवो या शब्दाखाली अंडरलाईन करा. बाई हा शब्द स्त्रीलिंगी आहे का पुल्लिंगी? अर्थातच स्त्रीलिंगी आहे. म्हणजे माऊली आज महिलेशी बोलताय. काय गरज पडली माऊलींना महिलेशी बोलायची? अहो माऊलींच्या बद्दल ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आलेली आहे. जन्म देणे प्रसंगे श्री देह शिवणे अंगे म्हणतात. माऊलीचा ज्यावेळेस जन्म झाला, जन्म झाल्यानंतर त्यांच्या आईचा जो त्यांना स्पर्श झाला त्याच्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची स्त्री नाही. मग आज माऊली कोणत्या महिलेसोबत बोलताय? माऊली अहो माऊली म्हणजे खरे पुरुष आहे. खरे पुरुष, पुरुष वेगळे आणि खरे पुरुष वेगळे.
पुरुष शब्दाची काय व्याख्या आहे? कोणाला पुरुष म्हणतात? तुम्ही म्हणता ताई तुम्हाला दिसत नाही का आम्ही कोण आहोत? शास्त्राने पुरुष शब्दाची व्याख्या सांगितली, नीट ऐका. जन्माला आल्यानंतर ज्यांनी विषय जिंकले, जन्माला आल्यानंतर ज्यांनी विषय जिंकले त्यांना पुरुष म्हणतात. पण जन्माला येण्याच्याच आधी ज्यांनी विषय जिंकले त्यांना खरे पुरुष म्हणताय. विठ्ठल विठ्ठल हो. आणि माऊली म्हणजे खरे पुरुष आहे. अहो नव्हे नव्हे, मृत्यू लोकांमध्ये जन्म ज्यांनी ज्यांनी अवतार घेतले, ज्यांचा ज्यांचा जन्म झाला, त्या सकल संत वर्गाने जन्म घेण्याच्याच आधी सगळे विकार बंदीखान्यामध्ये बंद केलेले आहेत. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. अगदी समर्पक प्रमाण आहे. काम क्रोध बंदीखाने इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. सगळे विकार बंदीखान्यामध्ये बंद केलेले आहेत महाराज सकल संत वर्गांनी. आणि म्हणून या ठिकाणी माऊली म्हणजे खरे पुरुष आहे. अहो माऊलींचा अधिकार एवढा आहे, नवे नवे संत सकल वर्गाचा एवढा अधिकार आहे महाराज. ठरवलं तर संत समाजाशी बोलू शकतात, ठरवलं तर संत समाजाशी बोलू शकतात, ठरवलं तर संत देवाशी बोलू शकतात. याही पेक्षा पुढे जाऊन त्यांचा अधिकार सांगू का? ज्या देवाला प्राप्त करायचं आहे ना, ज्या देवाला प्राप्त करायचं आहे त्याचं स्वरूप स्वतःला ते प्राप्त करून घेऊ शकतात. विठ्ठल माऊलींच्या बाबतीत सांगायला गेलं तर माऊली समाजाचे सुद्धा बोलेत, नवे नवे देवाशी सुद्धा बोलत होते. अहो ज्या पशुपक्ष्यांची आपल्याला भाषा कळत नाही त्यांच्याशी सुद्धा माऊली बोललेत. प्रमाण नकोय मला, काय अधिकार असेल आमच्या माऊलींचा. श्रीमद भागवत कथेमध्ये वर्णन आलेलं आहे, चिंतने चिंतने तद्रूपता. ज्याचं सतत चिंतन आहे त्याचं स्वरूप त्या ठिकाणी स्वतःला प्राप्त करून घेता येते. आजच्या अभंगातून माऊली बोलताय, पण कुणाशी? देवाशी बोलताय का? नाही नाही. समाजाशी बोलताय का? नाही नाही. मी पहिल्यांदाच सांगून गेली, बाई म्हणजे महिलेशी त्या ठिकाणी संवाद आहे. माऊलींना विचारू, माऊली तुम्ही कोणत्या स्त्रीबद्दल बोलताय, कोणत्या महिलेसोबत बोलताय? तर माऊलींनी सांगितलं, मी जिच्याशी बोलतो ना ती काय परकी नाही, ती लांबची नाही, ती माझ्या जवळची आहे, माझ्या जीवाभावाची आहे, नवे नवे ती माझी मैत्रीणच आहे. माऊलींना मैत्रीण, माऊलींना मैत्रीण असेल तर आम्हाला का नको? ऐका, आपल्या सर्वांची मैत्रीण लबाड आहे, काहीच कामाची नाही. पण माऊली सांगतात जर तुम्हाला मैत्रीण करायची असेल तर ती माझ्यासारखी पाहिजे. आणि माझी मैत्रीण एकमेव माझी बुद्धी आहे. बुद्धीसारखं विशाल कुणी नाही, बुद्धीसारखं श्रीमंत कुणी नाही. बुद्धीचे वैभव अन्य नाही, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे
माझी मैत्रिणी बुद्धी आहे. याचं कारण आहे, सकळ सिद्ध्या सगळ जी केशवाची प्राप्ती करून देते ती म्हणजे आपली बुद्धी आहे महाराज. बुद्धी जर सात्विक असेल तर आपोआपच आपले पाय कीर्तनाकडे येतील, आणि बुद्धी जर वाईट असेल तर या विषयाच्या घनदाट जंगलामध्ये घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल हो, अर्थातच माऊली आज बुद्धिरूपी मैत्रिणीशी संवाद करतायत, म्हणजे स्वतःशीच या ठिकाणी संवाद आहे. बुद्धिरूपी मैत्रिणीशी संवाद करत असताना माऊली सांगतायत, हे मैत्रिणी सखये ऐक बाई, माऊली जर स्वतःकडे स्त्रीत्वाची भूमिका घेऊ शकतात, नीट ऐका, माऊली जर स्वतःकडे स्त्रीत्वाची भूमिका घेऊ शकतात तर भगवंताला बाई बनवता येणार नाही का त्यांना? अशी माऊली अनेक अभंगामधून त्या जगाच्या चालक मालकाला बाई म्हणून हाक मारतात. तू विटेवारी सखये बाई हो करे कृपा, तू विटेवारी सखये बाई हो करे कृपा, तू विटेवारी सखये बाई हो करे कृपा, सखये बाई हो करी कृपा, आज मन लागो तुझे बाई हो करे कृपा, मन लागो तुझे बाई हो करे कृपा, माझे मन लागो तुझे बाई हो करे कृपा, मन लागो तुझे बाई हो करे कृपा, सावळी सुंदरी हो करे कृपा, सावळी सुंदरी हो करे कृपा, तू सावरी सुंदरी हो करे कृपा, तू सावरी सुंदरी हो करे कृपा, निज भक्ता करुणा करी हो करे कृपा, भक्ता करुणा करी हो करे कृपा, निज भक्त करुणा करी हो करे कृपा, निज भक्त करुणा करी हो करे कृपा, राहील डोळा पाहिल संत देखील वरुण विठाई 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 वरुण विठाई, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई हो करे कृपा, सच्चिदानंद अंबाबाई हो करे कृपा. आता अभंगाच्या प्रत्येक ओळीकडे लक्ष द्या. प्रत्येक शब्द हा स्त्रीलिंगी आहे. तू विटेवरी सखये बाई हो करे कृपा. आता मला सांगा, 28 युगांपासून जो पांडुरंग परमात्मा त्या एका विटेवरती उभा आहे, स्त्री आहे का पुरुष? हा, सगळ्यांनाच एकादशी वाटतं, पुरुष आहे. पण माऊलींनी बाई म्हणून हाक मारलेली आहे. पुढे जरा मजा आहे. पंढरपूर राहिलं नाही, डोळा पाहिला नाही, संत देखील वरुण विठाई विठोबा म्हटलेलं नाही, सच्चिदानंद अंबाबाई हो करे कृपा. म्हणजे माऊलींच्या भाषेमध्ये सांगायचं ठरलं तर पांडुरंग परमात्मा म्हणजेच अंबाबाई आहे, आणि अंबाबाई म्हणजेच पांडुरंग परमात्मा आहे. विठ्ठल अहो, एवढंच नाही तर आमच्या जनाबाई महाराजांनी सुद्धा त्या पांडुरंग परमात्म्याला आई म्हणून हाक मारली. ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, विमानी चंद्रभागा, विमानी चंद्रभागा, माझे पंढरीचे
विठाबाई माझे पंढरीचे आई आई मांडलेलं आहे या ठिकाणी. कलियुग आहे महाराज. आणि या ठिकाणी अनेक साधनं आपल्याकडे उपलब्ध झालेली आहेत. जेव्हा कधीतरी वाटलं पंढरपूरला जावं, हुरहुर वाटते, तर आपण आपली गाडी असेल, वाहन असेल घेऊन आपण पंढरपूरला जातो की नाही? जायला पाहिजे. आणि म्हणून सर्वांसाठी एक प्रश्न आहे आणि मला उत्तराची अपेक्षा आहे. देणार का उत्तर? महिला वर्ग, आपली पार्टी देणार की नाही? हो नाही काहीतरी असं 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 काहीतरी. नाही तर माझी एकटीचीच बडबड बडबड चालेल, तुमचं नुसतं टाकामाका पाहायचं काम चालले. हा एकट्याचा खेळ नाही महाराज. नोहे हा एकल्याचा खेळ म्हणून मेळ. या ठिकाणी एकट्याचं हे कामच नाही. आपला कार्यक्रम हा चालता बोलता आहे महाराज. फक्त चांदीचं नाणं मागायचं नाही. देणार की नाही उत्तर? बर, मग आता मला सांगा, वर्षामधून आपण दोनदा पंढरपूरच्या वारीला जातो. कोणकोणत्या दिवशी? हा, आषाढी आणि कार्तिकी. बरं, श्री क्षेत्र या ठिकाणी खोपडी ते श्री क्षेत्र पंढरपूर. पायी चालत जातो, त्याला पायी वारी म्हणतात की नाही? पण आमचे नाथ बाबा तर काहीतरी वेगळंच म्हणताय. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. 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 कुंडली गदिवटा शोभे वाळवंटी 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 हो. जनार्दनी अंबा उभी करते मुनी कटी 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 हो. उदो बोला 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 कृष्णबाई माऊलीचा. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. आषाढी कार्तिकी तुझ्या वारीची दाटी हो. असं म्हणलंय का? नाही नाही नाही, गोंधळाची दाटी सांगितली महिला मंडळ. आषाढी आणि कार्तिकीला आपण पंढरपुरामध्ये गोंधळ करण्यासाठी जातो का? हा, बरं बरं ठीक आहे. गोंधळ कोणकोणत्या देवाचा? मौन बिन धरलं काय? का तुम्ही ठरवलंय आज काही बोलायचं? असं काही नाही ना. बरं, गोंधळ कोणकोणत्या देवाचा? हा, एक तर खंडोबाचा, नाहीतर देवीचा. पांडुरंगाचा गोंधळ नाहीच आहे. पण नाथ बाबा काय सांगतात, तर आम्ही त्या ठिकाणी गोंधळासाठी जातो. याचा अर्थ असा की सकल संत वर्ग देव आणि देवीमध्ये भेद करत. काकडा सांगतो ना, देवदेवीची केलीची पोळी, चरण नसता वाजे धुमाळी. आपण सहज म्हणतो महाराज ती महिला आहे. महिला कुठं कमी नाही बरं का. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुढं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये पंतप्रधान असेल, शिक्षक असेल, कीर्तनकार असतील, वकील असेल, अहो प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुढं आहे. तरी देखील समाजाची ही माणुसकी बदलत नाही महाराज. कुठेतरी स्त्रीला कमी समजलं जाते. पण संत सांगतात स्त्री आणि पुरुष वेगळे नाही, हे दोन्हीही माझेच अंश आहे. ममै वंशु जीवलोके जीवभूत सनातन.
मनशिष्टानि इंद्रियाने प्रकृतीस्थानी कर्षती. या ठिकाणी सकल संत वर्ग देव आणि देवीमध्ये भेद करत नाही. या ठिकाणी असणारे आमची माऊली स्वतःकडे पुरुष असून सुद्धा स्त्रीत्वाची भूमिका स्वीकारली आणि भूमिका स्वीकारून त्या ठिकाणी बुद्धिरूपी मैत्रिणीची संवाद करताय. ए मैत्रिणी, ए सखय, ऐक बाई, या मृत्यू लोकामध्ये कुणालाच न दिसणारा तो पांडुरंग परमात्मा मी ह्या डोळ्यांनी पाहिला. बुद्धीने विचारलं, माऊली तुम्ही परमात्मा बघितला सांगताय, पण तुम्हाला तो दिसला कुठे? अभंगाचं प्रथम चरण. पंढरपुरीचा नीळा लावण्याचा पुतळा, पंढरपुरीचा नीळा लावण्याचा पुतळा, पंढरपुरीचा नीळा लावण्याचा पुतळा, पंढरपुरीचा नीळा लावण्याचा पुतळा, पंढरपुरीचा नीळा पंढरपुरीचा अगदी सुंदर महाराज. मला तर असं वाटायला लागलं आता तुमचंच गायन ऐकत बसा, पण थोडं पेट्रोल पाण्यापुरतं तरी मला बोलू द्या. विठाल माऊलींनी सांगितलंय तो पांडुरंग परमात्मा मी कुठे बघितला? पंढरपुरात बघितला. अहो बुद्धी माऊलींची अधिकारी होती. तिने पुन्हा प्रश्न विचारला, माऊली तुम्ही परमतत्व भगवंत त्या ठिकाणी पंढरपुरामध्ये बघितला सांगताय, पण ऐका ना, जगाच्या पाठीवरती हे पंढरपूर कुठे हेच मला माहिती नाही.
जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गाव जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गाव नगर देखा कृपातील त्याचं नाव धर्माचे नगर विठोबातील त्याचे नाव चला जाऊ चला जाऊ चला जाऊ काही भोजन मागाया चला जाऊ चला जाऊ चला जाऊ काही भोजन मागाया विठोबाच्या धर्माचा पंढरपुराचा पत्ता सांगितलाय, पण याही प्रमाणाच्या मागे जी काही कथा आहे ती आपण ऐक. पंढरपुराचा पत्ता जर बघायचा असेल ना बुद्धी, तर आपल्याला श्रीमद भागवत कथेमध्ये जावं लागेल. ज्यावेळेस भगवान ब्रह्मदेवाने पृथ्वी निर्माण केली, त्यावेळेस भगवान ब्रह्मदेवाने कामाला जन्म दिला. कामाने पित्यालाच मोहित केलं आणि या ठिकाणी 3 मुली, पहिली जोडी निर्माण झाली देवी शतरूपा आणि मनु महाराज. यांना पुढे 3 मुली आणि 2 मुलं झाले, आकुती, देहुती, प्रसूती. पहिला मुलगा प्रियव्रत आणि दुसरा मुलगा उत्तानपाद. या 5 जणांचा संबंध पंढरपुराशी नाही. कथाभाग बाजूला सारून आपण प्रियव्रताकडे येऊ. प्रियव्रत राजा हा भारताचा एकछत्री राजा होता. प्रजेवरती अगदी पुत्रवत प्रेम करणारा, अगदी सुंदर त्या ठिकाणी राज्य चालू होतं. सात्विक होता, दयाळू होता. पण राजाचा एक स्वभाव होता, त्याला त्याच्या राज्यामध्ये रिकामटेकडे माणसं चालत नव्हते. त्याला सतत वाटायचं की माझ्या प्रजेने काय करावं, सतत काम करावं. करायचे ना, दिवसभर काम करायचे आणि रात्री झोपायचे. राजाने बघितलं की हे लोक दिवसभर काम करताय आणि रात्री झोपताय, यांनी रात्री सुद्धा काम करायला पाहिजे. कुणाला वाटायचं? राजा. हाय जागे तुम्ही यार काय. मग तो राजा चालत चालत प्रजेकडे गेला आणि प्रश्न विचारला, का तुम्ही दिवसभर काम करता आणि रात्री का बरं झोपता? त्यांनी सांगितलं, महाराज अहो रात्र होते म्हणून आम्ही झोपतो. रात्र का होते? म्हणे सूर्य मावळतो म्हणून रात्र होते. बरं, सूर्य का मावळतो? महाराज हे काय आम्हाला माहिती नाही, तुमचं तुम्ही बघून घ्या. कोणी सांगितलं? प्रजेनी राजाला. राजाने ठरवलं, हा सूर्य मावळतोच कसा, मी शोधून काढतो. आणि मग भारताचा एक छत्री राजा होता, त्याने त्याचा दिव्य रथ त्या ठिकाणी काढला. आता राजाचा रथ म्हणजे बैलगाडी थोडी. अहो प्रियव्रत राजाचा जो रथ होता ना, तो भगवान विश्वकर्माने त्या ठिकाणी तयार केलेला होता. अहो ज्याने लंका तयार केली ते भगवान विश्वकर्मा. सुंदर त्या ठिकाणी प्रतिकृती, एकदम सुंदर त्या ठिकाणी 7 घोडे आहे राजाच्या रथाला, हिरे माणिक मोती जडलेले आहे. आणि अशा बलाढ्य त्या ठिकाणी रथामध्ये राजा विराजमान झालेला आहे. जसा रथ उभा राहिला
तसं त्या रथाचे अर्धे चाक जमिनीत गेले. तुमच्या डोळ्यासमोर रथ आला का? आला की नाही? रथ जसा उभा राहिला तसे त्या रथाचे अर्धे चाक जमिनीत गेले. म्हणजे किती जड असेल तो रथ, विचार करा. आता राजाने बघितलेलं आहे, माझ्या डोळ्यासमोर मला सूर्य दिसत आहे. राजाने रथ चालवायला सुरुवात केली. आता मला सांगा, रथ चालत असताना त्या रथाच्या चाकाचे चिन्ह मागे पडले, त्याला काय म्हणतात? चाकारी. हा, बरोबर. एक सारखं त्या सूर्याच्या मागे जात असताना सूर्य कधी मावळताना राजाला दिसलाच नाही. आणि नकळत त्या सूर्याच्या मागे चालत असताना राजाकडून पृथ्वीच्या 7 प्रदक्षिणा झाल्या. किती? 7. आता मला सांगा, पहिल्यांदाच तो रथ उभा राहिला अर्धे चाक जमिनीत गेले. 7 वेळेस त्याच ठिकाणाहून तो रथ फिरला असेल तर खड्डे किती मोठे झाले असतील. कालांतरानं त्या खड्ड्यांमध्ये पाणी आलं, त्याचे 7 समुद्र तयार झाले. आता साहजिकच आहे, दोन्ही बाजूनी रथ खाली गेला, खड्डे पडले, मधला भाग वरती आला, उंचवटा निर्माण झालाय. जसे 7 समुद्र तयार झाले तसे 7 त्या ठिकाणी उंचवटे म्हणजे द्वीप तयार झाले. आता कोणकोणते ते सांगता येईल का? येतील का सांगता? तुम्ही म्हणाल तुम्हाला काय बोलवलं? हा साहजिक आहे, प्रश्न येऊ शकतो मनामध्ये. बरं ठीक आहे, मला आठवलं तर प्रयत्न करते, तुम्ही मोजा बरं का. शाल्मल द्वीप, शाख द्वीप, कुश द्वीप, क्रौंच द्वीप, पुष्कर द्वीप, लक्षद्वीप आणि जम्बूद्वीप. विठ्ठल या 6 द्वीपांचा संबंध पंढरपुराशी नाही, पंढरपुराचा संबंध जम्बूद्वीपाचा आहे. आणि नामदेव महाराजांनी त्या ठिकाणी पंढरपूरचा त्या ठिकाणी पत्ता सांगितलाय. जम्बू या दीपामधी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया, विठोबाचा धर्म जागो, त्याच्या चरणी लक्ष लागो, माझ्या सावळ्याचा धर्म जागो, त्याच्या चरणी लक्ष लागो. नामदेव महाराजांनी पंढरपुराचा पत्ता सांगत असताना सांगितलंय, ऐका. जम्बू नावाचं द्वीप आहे, या द्वीपामध्ये भारत नावाचा देश आहे. या भारत नावाच्या देशामध्ये महाराष्ट्र नावाचं राज्य आहे. आणि या महाराष्ट्र नावाच्या राज्यामध्ये सोलापूर नावाचा जिल्हा आहे बुद्धी. आणि त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर गाव आहे. विठ्ठल बुद्धीने पुन्हा प्रश्न विचारला, माऊली अहो गावासारखं गाव आहे ते, मग नामदेव महाराजांनी एवढं पंढरपुराचं वर्णन का करावं? जसं आपल्याकडे सिन्नर आहे, खोपडी आहे, नाशिक आहे, त्र्यंबकेश्वर आहे, गावासारखं गाव आहे ना. माऊली सांगताय नाही नाही नाही, गावासारखं गाव आहे बुद्धी, पण एक विशेष महिमा त्या ठिकाणी सांगितलेला आहे. काय महिमा आहे सांगा? महिमा ऐका. पंढरीचे महिमान राऊळे तितुके प्रमाण, तेथील तृणानी पाषाण, तेही देव जाणाते. ऐका पंढरीचे महिमान, राऊळे तितुके प्रमाण, तेथील तृण आणि पाषाण, तेही देव जाणते. ऐका ना,
पंढरपुरातली सगळी घरं मंदिरं सांगितलेली आहे. सगळी घरं. तृण म्हणजे गवत, पाषाण म्हणजे दगड. पंढरपुरामध्ये असणारे गवत आणि दगड सुद्धा काय सांगितलंय? देव सांगितलेलं आहे. मग ऐका ना, पंढरपुरामध्ये असणारे घर, दगड, गवत जर देव होऊ शकतात, पंढरपुरामध्ये असणारे दगड, गवत, घर जर देव होऊ शकतात, तर मग इथून दगडासारखे गेलेले माणसं देव नाही का होणार? विठ्ठल हो. आणि अशा पंढरपुरामध्ये मी जगाचा चालक मालक पांडुरंग परमात्मा बघितलाय. बरं, माऊलींनी बघितलाय, तुम्हीही कधी ना कधी बघितलेला असेल असं गृहीत धरायला काही हरकत? कारण आपण पांडुरंग परमात्म्याचेच भक्त आहोत की नाही? बघितलाय ना? अरे तुम्ही मला घाबरले की काय? बघितलाय की नाही? मग आता तुमच्या सर्वांसाठी एक प्रश्न आहे. मला सांगा, पंढरपुरामध्ये असणारा पांडुरंग परमात्मा तुम्हाला कोणत्या रंगाचा दिसला? थांबा थांबा, जागराचं कीर्तन आहे. कीर्तन एका महिलेचं आहे. त्यातल्या त्याच दुग्ध शर्करा योग म्हणजे आज एकादशी. कोणती कोणती एकादशी? मोहिनी एकादशी. मग माझं असं म्हणणं होतं, पहिल्यांदा लेडीज फर्स्ट घेऊ का? तुम्हाला काही अडचण? महिला वर्ग, जगाचा चालक मालक पांडुरंग परमात्मा तुम्हाला कोणत्या रंगाचा दिसला? अरे बर, जाऊ दे. दिसला की नाही? दिसला, बरोबर. कोणत्या रंगाचा? सावळा रंग. बरं, महिला वर्गाने या ठिकाणी सांगितले की तो आम्हाला सावळ्या रंगाचा दिसला. आता पुरुष मंडळी तुम्ही सांगा, तुम्हाला कोणत्या रंगाचा दिसला? हा, काळा. बर बर बर, पुरुष मंडळी सांगताय काळा, महिला वर्ग सांगताय सावळा. अभंगामध्ये सांगितलंय पंढरपुरीचा निळा. शास्त्रामध्ये भगवंताचे 3 रंग सांगितले. पहिला रंग सावळा. बरोबर आहे तुमचं उत्तर. एकदा टाळी वाजवा. काय आनंद झाला बाई. दुसरा रंग सांगितलाय काळा. बरोबर आहे तुमचं उत्तर. टाळी वाजवा. आणि तिसरा रंग सांगितला निळा. आता आपल्याला भगवंताचे 3 रंग माहिती झाले. यावर कसं काय थांबायचं? काहीतरी प्रमाण पाहिजे ना. आणि या ठिकाणी मी जे काही बोलेल ते प्रमाणा सकटच. पहिला रंग सावळा सांगितला आहे का काही प्रमाण? तो सावळा सकंकणू मग सावळेने परब्रह्मी, किंवा सावळा म्हणायचं नाही कारण भैरवी. याही पेक्षा तुकोबरायांचं समर्पक प्रमाण आहे. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, तुका म्हणे गरुड ध्वजे, तुका म्हणे गरुड ध्वजे, सावळे उघडे चोरटे चिता, सावळे रूपाडे चोरटे चिताचे. रूप सावळे सुमा, रूप सावळे सुमा, कानी कुंडल मकराका,
ऐका ठाईचा चिकाळा नदी वाहू काळा ठाईचा चिकाळा नदी वाहू काळा आईचा चिकारा नदी वाहू आईचा चिकारा नदी वाहू म्हणून वेद जाणा लावी लागे माये म्हणून वेद जाणा लावी लागे माये ठाईचा चिकाळा नदी वाहू काळा ठाईचा चिकाळा नदी वाहू काळा वेद काळा लावी लागे माये वेद काळा लावी लागे माये आईचा चिकारा नदी वाहू आईचा चिकारा नदी वाहू ठाईचा चिकाळा अनादी बहुकाळा तो मूळचा काळाच आहे माऊली सांगतायत. आणि भगवंताचा तिसरा रंग सांगितलाय निळा. आजच्या अभंगामध्ये आपण बघतोय. पण निळा रंग कसा असेल हेही जाणून घ्यायला पाहिजे की नाही. वेळ पुरणार नाही मला, कारण आत्ताशी आपण कुठं आलो, पंढरपुरीचा निळा. अजून अभंग 4 चरणाचा आहे, म्हणजे कमीत कमी पहाटेचे 4-5 म्हणजे काकडा करून मला चालन का. तुम्ही म्हणताल ताई आमचं अजून फराळचं बाकी नाही का. बर, जास्त खोलवर न जाता मी धक्का मारत मारत का होईना तुम्हाला सांगून जाते. ज्यावेळेस समुद्र मंथन झाल्यानंतर त्यातून 14 रत्न बाहेर पडले. काही दैत्यांनी, ऋषीमुनींनी, देवांनी ते वाटून घेतले. पण शेवटचं राहिलं ते विष. आता विष कोणी घ्यायला तयार नाही, म्हणून सर्व देवदेवतांनी आमचे भोलेनाथजी यांना काय केली, जाऊन त्या ठिकाणी विनंती केली की देवा तुम्ही काय करा, ते विष धारण करा. आता मला सांगा, कोणत्या बाईला वाटेल आपल्या नवऱ्याने विष प्यावं. कसा का असाना, दारू का पेना, किती मारना, पण तिला वाटत नाही आपल्या नवऱ्याने विष प्यावं म्हणून. त्या जगदंबेला सुद्धा वाटला ना हो. तिने सांगितलं अहो नका ना पिऊ, तरी आमच्या महादेवजींनी ऐकलं नाही. भोळेच ते विष प्राशन केलं. म्हणतात विष पिल्यानंतर सर्व अंगाचा दाह होतो. मी काय कधी पिलं नाही म्हणून मला काय अनुभव, म्हणजे तुम्ही पिऊन पहा असं मला म्हणायचं नाही बरं का. त्या ठिकाणी आमच्या भोलेनाथजींचं त्या ठिकाणी सर्व अंगाचा दाह होऊ लागला. अंगाचा दाह शांत करण्यासाठी आमचे भोलेनाथजी सतत गंगेच्या किनारी राहू लागले हिमालयामध्ये. तरीही काय ती आग शांत होत नव्हती. मग माझ्या भोलेनाथजींनी शीतल असणारा तो चंद्र डोक्यावरती धारण केला, तरीही तीळ मात्र फरक नाही. नंतर माझ्या महादेवजींनी वासुकी नावाचा तो नाग गळ्यामध्ये धारण केला, तरी काही फरक पडेना. शेवटी ती बाया डोक्यावर घेतली गंगा, तरी काही फरक नाही. मग आता काय करावं. मग माझ्या भोलेनाथजींनी कंठी धरिला कृष्णमणी. याही पेक्षा समर्पक प्रमाण आहे. शिवे हला हल तापला, राम नामे शीतल झाला, राम नामे शीतल झाला, राम नामे शिवे हला हल रामला, राम शीतल झाला, राम नाम शीतल झाला, राम नाम शीतल झाला, राम नामे शीतल झाला, राम नामे शीतल झाला. शिवे हलाल तापला, राम नामे शीतल झाला, राम नामे शीतल झाला, राम नामे
की ह्या दोघांमध्ये कोण कुणाचं देव आणि कोण कुणाचा भक्त फरकच कळत नाही. आमचे महादेवजी प्रभू रामचंद्रजींचं त्या ठिकाणी भजन करतात. भजन करे महादेवा हो, भजन करे महादेवा देवा. भजन करी महादेव देव, भजन करी महादेव. राम तुझी सदाशिव सदाशिव, राम तुझी सदाशिव हो, भजन करे महादेवा देव, भजन करे महादेवा. महादेव भजन करी महादेव देव, भजन करी भजन करी महादेव. राम पूजी सदाशिव, या ठिकाणी दोघेही एकमेकांचं भजन करतात. आमच्या भोलेनाथजींचा मूळचा रंग कोणता आहे? निळा. कारण त्यांनी विष धारण केलं ना, म्हणून त्यांना नीलकंठ असं सुद्धा म्हणतात. सतत प्रभू रामचंद्रजींचं त्या ठिकाणी नामस्मरण आहे. आमच्या प्रभू रामचंद्रजींचा मूळचा रंग आहे सावळा. ऐका, सावळा रंग आणि निळा रंग एकत्रित झाला आणि त्याचं सुंदर असं वर्णन केलंय. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवामी सहितम नमामि. कापरासारखा रंग त्या ठिकाणी आमच्या महादेवजींना प्राप्त झाला. आणि ऐका ना, आमचे प्रभू रामचंद्रजी सतत महादेवजींचं त्या ठिकाणी भजन करतायत. असणारा निळा रंग आमच्या प्रभू रामचंद्रजींना त्या ठिकाणी प्राप्त झाला. आणि तो निळा रंग प्राप्त केलेला प्रभू रामचंद्रजी म्हणजे भगवान पांडुरंग परमात्मा मी पंढरपुरात बघितला. विठ्ठल बुद्धी, अगं बघताना तो पांडुरंग परमात्मा मी असा बघितला की सहसा मनुष्य भगवंताला बघत असताना डोळे झाकून बघितो. मी डोळे झाकून नाही घेतले, मी डोळे भरून तो पांडुरंग परमात्मा बघितलाय. तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी. श्री हरी पहिला
बघितलाय. या ठिकाणी सर्वांनी त्या पांडुरंग परमात्म्याचं एकदा भजन करायचं आहे. सर्वांनी हात वरती करायचंय. सर्वांनी हात वरती करून त्या भगवंताचं नामस्मरण करायचंय. विठोबा रखुमाई 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 विठोबा पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठो देखीला डोळाबाई. व माऊली सांगताय तो जगाचा चालक मालक पांडुरंग परमात्मा मी डोळे भरून बघितला. बुद्धीने पुन्हा प्रश्न विचारलाय. माऊली जगाचा चालक मालक तुम्ही डोळे भरून बघितला सांगताय, पण ह्या डोळ्यांनी भगवंत दिसतो का? तुम्हाला भगवंत दिसले का? झोपल्या का ग बाई? जागेत ना तुम्ही? दिसला की नाही? दिसतो की नाही आपल्याला? नाही. तुमचं काय म्हणणं आहे पुरुष मंडळ? भगवंत डोळ्याने दिसतो की नाही? हा, दुसरं उत्तर बरोबर आहे. भगवंत डोळ्याने दिसत नाही. कातड्याच्या डोळ्याच्या पलीकडचा विषय म्हणजे भगवंत आहे महाराज. तो डोळ्याने कसा दिसेल? अहो बघा ना, ज्यावेळेस कुरुक्षेत्रावरती त्या ठिकाणी अर्जुनाला माया उत्पन्न झाली आणि अर्जुन जे त्या ठिकाणी म्हणू लागले, हे देवा मी हे युद्ध करू शकत नाही, कारण समोर सर्व जे उभे आहेत ते सर्व माझे आहेत आणि यांच्यावरती मी बाण चालू शकत नाही. त्यावेळेस भगवंतांनी समजूत घातली, अर्जुना
अरे ते तुझे जरी बांधव असले ना तरी ते वागले कसे याच्याकडे लक्ष दे. तरीही अर्जुनची काही ऐके ना. त्यावेळेस भगवंताने समजवून सांगितलं, असं कर, ह्या प्रत्येकामध्ये मीच आहे असं समजून तू माझ्यासोबत काय कर, युद्ध कर. हा प्रत्येक अंश माझा आहे असं समजून तू युद्ध कर. ह्या प्रत्येकामध्ये मी आहे, याच्यात मी आहे, त्याच्यात मी आहे, त्याच्यात मी आहे, त्याच्यात मी आहे. असं ऐकल्यानंतर अर्जुन भगवंताला म्हणाले, देवा तुम्ही सर्वांमध्ये आहात म्हणे. हो, असं विराट स्वरूप मला दाखवा ना. दाखवा म्हटल्या भगवंताने लगेच विराट स्वरूप त्या ठिकाणी तयार केलं, त्या ठिकाणी उभे राहिले. पण भगवंताचं ते लावण्य स्वरूप अर्जुनजीला डोळ्यांना बघू शकले नाही. अर्जुनजींनी डोळे लावून घेतले, मिटवून घेतले आणि सांगितलं, हे देवा थांबा, हे तुमचं स्वरूप मी माझ्या या कातड्याच्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, मला ज्ञान चक्षु प्रदान करा. आणि कुरुक्षेत्रावरती भगवंताने अर्जुनाला अनुग्रह दिला, ते ज्ञान चक्षु प्रदान केले. आणि मग अर्जुनाने भगवंताचं ते विराट स्वरूप त्या ठिकाणी बघितलेले आहे. मग अर्जुनाला त्या ठिकाणी भगवंताने अनुग्रह दिला, ज्ञान चक्षु प्रदान केले. तेव्हा अर्जुनजींनी काय केलं, भगवंताला बघितलंय. मग तुम्ही सांगताय तुम्ही भगवंताला ह्या डोळ्यांनी बघितलं? नाही नाही बुद्धी, ऐक. जसं भगवंताने अर्जुनाला ज्ञानचक्षु प्रदान केले ना, तसं माझ्या श्री गुरु रायांनी म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांनी मला काय केलंय, अनुग्रह दिला, ज्ञानचक्षु प्रदान केले. निवृत्तीनाथ महाराज म्हटले की माझ्या फार जीवाचा विषय आहे महाराज, फार सुंदर आहे महाराज. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता डळ, कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता डळ, तिमिर दुःख गेले विठले भ्रांतीचे पडळ, तिमिर दुःख गेले श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला सोजवळ, श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला सोजवळ, बाबर कुमादेवी वरू विठ्ठल दिनाचा दयाळ, बाबर उमादेवी वरो विठ्ठल दिनाचा दयाळ, बाबर कुमादेवी वरू विठ्ठल दिनाचा दयाळ, उमादेवी वरो विठ्ठल दिनाचा दयाळ, धर्मदा मोह दैवाचा देव परमका आनंदी देव, त्याचे नाम मी उच्चार, माझ्या श्री गुरु निवृत्तीनाथांनी मला कृष्णांजन नावाचं अंजन माझ्या डोळ्यामध्ये घातलंय, मला अनुग्रह दिला, मला ते ज्ञानचक्षु प्रदान केले. आणि मग मी त्या पांडुरंग परमात्म्याला या डोळ्यांनी बघितलंय. भगवंताला बघितल्यानंतर तुम्हाला काय अनुभूती आली? अभंगाचं दुसरं चरण. वेदले व मन तयाची गुणी वेदले व मन तयाची गुणी वेदले व मन तयाची गुणी वेदले व मन तयाची गुणी
क्षणभर विठ्ठल रुक्मिणी विसंबे क्षणभर विसंबे क्षणभर विठ्ठल रुक्मिणी विसंबे क्षणभर विसंबे विठ्ठल रुक्मिणी वेदाले मन तयाचे गुणी वेदाले मन तयाची गुणी विधले हो मन तयाची गुणे विधले हो मन तयाची गुणे असा लावण्यमान पांडुरंग परमात्मा मी बघितल्यानंतर माझं मन सतत भगवंताकडे वेधलं गेलेलं आहे आणि क्षणभर न विसंबनारे विठ्ठल रुक्मिणी हे सतत माझ्या ध्यानात आहे. तिसऱ्या चरणामध्ये पुरावा दिला की माझ्या मनाची स्थिती कशी आहे. जसं अमावस्या आणि पौर्णिमा चंद्राच्या कला वाढत वाढत जातात किंवा कमी कमी होत जातात, तसं माझं मन त्या पांडुरंग परमात्म्याविना कमी कमी होत चाललेलं आहे. नवे नवे आता माझ्या मनाने ध्यासच घेतला की एकमेव त्या पांडुरंग परमात्म्याच्या चित्ता माझं मन मुरलेलं आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये सांगतायत बापर कुमादेवरू विठ्ठलजी पुरे चित्त चैतन्य मुरे बाह्ये वो ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम या ठिकाणी माझ्या अल्पबुद्धीच्या प्रमाणे या अभंगावरती चिंतन मांडण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. जे काही बरोबर असेल ते माझ्या भगवंताचं माझ्या सद्गुरूंचं आहे. जे काही चुकलं असेल ते माझ्या वाणीचे दोष समजून तुमची मुलगी म्हणून पदरात घ्या. या ठिकाणी कीर्तनासाठी अनेक मोठे गुणीजन मंडळ या ठिकाणी उपस्थित होते. त्यामध्ये असणारे आमचे गायनाचार्य तिन्हीही, त्याच पद्धतीने आमच्या दिदी आहेत, त्याच पद्धतीने राहुल महाराज डुंबरे यांचे या ठिकाणी विद्यार्थीसुद्धा उपस्थित आहे. आमचे असणारे विनेकरी महाराज आहेत. त्याच पद्धतीने मृदुंगावरती गोड साथ करणारे आमचे मुकुंद दादा लाड आहेत. आणि अगदी सुंदर पद्धतीने या ठिकाणी माझा आवाज मुळातच गोड आहे, पण त्याहीपेक्षा अगदी गोड करून तुमच्या कानापर्यंत ज्यांनी पोचवला असे असणारे आमचे विठू माऊली साऊंड सिस्टीम, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्याच पद्धतीने या ठिकाणी आमचे असणारे दराडे हो यांनी आग्रह करून या ठिकाणी मला बोलवलं, त्यांचेही पुनश्च एकदा मी आभार मानेल. या ठिकाणी ब्रह्मचितकला मुक्ताबाई वारकरी गुरुकुल त्र्यंबकेश्वर या ठिकाणी माझी मुलामुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे. आज पेपर संपल्या कारणानं काही मुली घरी गेलेल्या आहेत, तरी त्यातील बरेचशा मुक्ताबाई या ठिकाणी उपस्थित आहे. जर आपल्या मुलांना योग्य वेळेमध्ये योग्य संस्कार लागावे असे वाटत असेल तर त्यांना वारकरी शिक्षण संस्थेमध्ये टाकावंच लागेल. कारण एकमेव कलियुगामध्ये अध्यात्म हेच आपल्या मुलांना वारकरी शिक्षण असेल किंवा संस्कार असेल हेच देऊ शकतात. कारण आजकाल मुलं आईवडिलांचं सुद्धा ऐकत, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त जाणे माऊलीचं चित्त म्हटलेलं, म्हणून एकमेव पर्याय म्हणजे अध्यात्म आहे, परमार्थ आहे. आणि लहान वयामध्ये लवकरात लवकर आपलं लेकरू परमार्थाकडे वळावं असं वाटत असेल तर त्यांना बालसंस्कार शिबिर असेल किंवा वारकरी शिक्षण संस्था आहे यामध्ये टाकावंच लागेल. या ठिकाणी पुनश्च एकदा सर्वांचे मनस्वी आभार मानेल. त्याच ठिकाणी तुम्ही सर्वजण या ठिकाणी 2 तास शांत बसून मला ऐकलं आहे. तुमच्या देखील चरणावरती नतमस्तक होते. नवे नवे तुमच्या सर्वांच्या प्रती माझ्या अंतःकरणामध्ये पांडुरंगासारखा प्रतिभाव आहे. तुमच्या चरणावर पुनश्च एकदा नतमस्तक होते. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करते आणि सेवेला पूर्णविराम देते. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल
कुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज विचारिला अधिकारी करा क्षमा अपराध महाराज